आपणा सर्वांना माहीत आहे, पै फ्रेंड्स लायब्ररी ही गेली अनेक वर्ष पुस्तकांचा आदानप्रदानाचा हा एक आगळा वेगळा उपक्रम हा करत असते। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये 22 तारखेला अयोध्यामध्ये श्रीरामाचं भव्य असं राम मंदिराचं पुनरागमन होणं हे अत्यंत महत्त्वाचा असणारा आपल्या सर्वांसाठी क्षण असल्यामुळे याही पुस्तकांच्या आदानप्रदानाच्या कार्यक्रमामध्ये 65,500 पेक्षा जास्त पुस्तकं एकत्र करून एक श्रीरामाच्या भव्य असा अयोध्यामध्ये जशी मंदिराची उभारणी करण्यात आली त्याच पद्धतीची एक प्रतिकृती बागवे म्हणून आणि त्यांच्याबरोबर असणारे सहकारी यांनी सर्वांनी एक प्रतिकृती इथे उभारलेली आहे। आणि या सर्व विषयामध्ये खऱ्या अर्थाने पुस्तकांचं आदानप्रदान हा कार्यक्रम म्हणजे काय तर डोंबिवली शहरामध्ये आणि आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व इथल्या असणाऱ्या वाचकांसाठी एक फार मोठा एक आनंदाचा क्षण असतो। आपल्याकडची असणारी पुस्तकं ही त्यांना आदानप्रदानाच्या माध्यमातून त्यांना ती देता येत असतात आणि जवळजवळ 50,000पेक्षा जास्त वाचक ह्या पूर्णच्या पूर्ण सोहळ्याला प्रतिवर्षी येत असतात। खऱ्या अर्थाने या शहरामधली वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे या दृष्टिकोनातून पै फ्रेंड्स लायब्ररी आणि सर्व इथले डोंबिवलीतले असणारे वाचक हे सर्वच्या सर्वजण अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम करत असतात। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एक आगळा वेगळा असा उपक्रम हा केला गेलेला आहे। मी आज सर्वांच्या इथे उपस्थित असणाऱ्या सर्व डोंबिवलीकरांच्या पै फ्रेंड्स लायब्ररी आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन झालं आहे असं मी घोषित करतो आणि सर्व वाचकांना आव्हान करतो, सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करतो, त्यांना आवश्यक असणारी सर्व पुस्तके इथे या संपूर्ण आदानप्रदान सोहळ्यामध्ये अवेलेबल आहेत। त्याचबरोबर खरेदी विक्रीसाठी सुद्धा या ठिकाणी दालन उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे। सुधा मूर्तींसारखे अतिशय चांगले आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या वाङ्मय साहित्यांमधले असणारे अनेक लोक की ज्यांची पुस्तकं या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत। या सर्वांचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे। जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला आदानप्रदान सोहळ्याला इथे प्रत्यक्ष येऊन इथे हजेरी लावणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि हा संपूर्ण सोहळा जो आहे तो डोळ्याचं पारणं फेरणारा असा सोहळा आहे। अनेक कार्यक्रम या व्यासपीठावरती होत असतात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि वेगवेगळे या साहित्य क्षेत्रांमधली नामांकित मंडळीसुद्धा या विषयासाठी विशेष असं लक्ष देतात। आणि खऱ्या अर्थाने डोंबिवलीचा हा एक वेगळा असा हा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देणारा असा हा कार्यक्रम आहे। डोंबिवली शहरामध्ये पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष वाचकांसाठी ही चळवळ उभारण्यात आलेली आहे आणि पुस्तक आदानप्रदान या माध्यमातून वाचक कसे आकर्षित होतील आणि जास्तीत जास्त नवीन पुस्तकं त्यांना कशी वाचायला मिळतील याकरता हा उपक्रम गेले अनेक वर्ष राबवला जातो आहे। वाचकांची संख्या कमी होत असताना इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या या जमान्यामध्ये असं होत असताना वाचक चोखंदळ वाचक त्यांची भूक भागवण्यासाठी पुस्तक आदानप्रदानाचा हा एक चांगला असा उपक्रम राबवला जातो आणि सातत्याने यामध्ये वाचकांसाठी कामकाज केलं जातं। निश्चितपणे एक छोटासा उपक्रम अगदी भारतभरामध्ये त्याची कीर्ती पसरलेली आहे आणि वाचकांपर्यंत जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचण्याचा त्यांचा निश्चितपणे प्रयत्न असतो। पै फ्रेंड्स वाचनालयाच्या या उपक्रमाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। आणि राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर यावेळेला त्यांनी 62,500 पुस्तकांच्या माध्यमातून
राम मंदिर उभं केलेलं आहे, एक अप्रतिम मंदिर उभं केलेलं आहे आणि ते खरोखरच भूषणावं आहे. पै फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवली यांच्यातर्फे पुस्तक आदानप्रदान कार्यक्रम गेले अनेक वर्षे डोंबिवलीत राबवला जातो. यावर्षीचं त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की अयोध्येत राम मंदिर साकारत असतानाच त्याची एक पुस्तकरूपी प्रतिकृती पै फ्रेंड्स लायब्ररी भागवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मिळून इथे उभारलेली आहे आणि अतिशय नयनरम्य असं ते दृश्य आहे. विद्यार्थ्यांच्या मनात अतिशय चांगलं वातावरण निर्माण करणारी जी प्रतिकृती आहे. त्यामुळे मी डोंबिवलीकरांना सर्वांना आवाहन करीन या माध्यमातून की जरूर ह्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याला त्यांनी भेट द्यावी, मंदिराची प्रतिकृती पाहावी आणि मनात राम जागवून इथून त्यांनी पुढच्या वाटचालीसाठी जावं. सन्माननीय मुख्यमंत्री 25 तारखेला डोंबिवली नगरीत येत आहेत. याच मैदानात बाजूला ग्लोबल कोकण नावाचा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून भव्य दिव्य असा कार्यक्रम होतो आणि त्याच्या ओपनिंगला साहेब येणार आहेत, मुख्यमंत्री साहेब, आणि या कार्यक्रमाला सुद्धा ते भेट देतील.